नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत मोठ्या बातम्यांनी. महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश C.V. रमन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. यूपीएकडूनही उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपराष्ट्रपती पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी विरोधी पक्षांची शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली आहे. या बैठकीत 17 पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना आपला पाठिंबा दर्शवला, तर एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 2 निवडणुकांसाठी शिवसेनेनं 2 भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिलाय, तर उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं यूपीएच्या मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवलाय. ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल शिवसेनेकडून तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गैरभाजप सरकार पाडण्यासाठी या यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि याच बैठकीत शिवसेनेकडून संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित होते. काँग्रेस विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर 2 दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आलाय. मागणी राहणार आहे की वरच्या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता व्हावा, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. भाजप आणि शिंदे गटाची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक सुरू आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. उद्या राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली, तर यशवंत सिन्हा यूपीएचे उमेदवार आहेत. कोर्टाचा निकाल येईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केली. तसंच शिंदे भाजप सरकारमध्ये होणाऱ्या दुर्घटना देखील माहिती आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. मागणी म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दोघांचंच मंत्रिमंडळ आहे, ठीक आहे, तुम्ही त्याला ते कायदेशीर आहे वगैरे या गोष्टी नाही आहे. नैतिकता काय आहे? या सरकारला नैतिकता कोणती आहे? सुप्रीम कोर्टामध्ये खटला सुरू आहे, त्या संदर्भात सुनावणी होईल. ती सुनावणी पूर्ण होईपर्यंत इथं राज्य नसावं असं मी म्हणतो. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या दरवाजे खिडक्या बंद करून बसलेत, अशी टीका राऊतांनी केली आहे. एवढ्याला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळ आपण बनवू शकत नाही. याचा कारण कायद्याचा आणि घटनेचा काहीतरी पेच निर्माण झाला. राज्यपाल हे दरवाजे खिडक्या बंद करून बसलेले, त्यांना आता काहीच दिसत नाही. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी शिवसेनेचा घात केलाय, त्यांना आता काहीही काम उरलेलं नाही, असं वक्तव्य बोंडे यांनी केलंय. त्यांना पाहिलं की लोक टीव्ही लावत नाहीत, असं म्हणत अनिल बोंडे यांनी राऊतांना टोलाही लगावला. संजय राऊतांनी शिवसेनेचा घात केला. आता अजून जेवढं बोलतील तेवढं लोकांच्या मनातून तेही उतरतील, त्यांच्यासोबत असणारे लोकही उतरतील. आता खरं म्हणजे लोक टीव्ही लावत नाहीये, ते पाहिलं की त्यांना पाहिलं की बंद करून टाकतात. आता पाहणार आहोत राजकीय घडामोडी. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा, असा सल्ला शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी दिलाय. तसंच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनीच एकत्र आणावं, असं वक्तव्यही दीपाली सय्यद यांनी केलंय. आता भूमिका वेगळी झालेली असल्यामुळे आता काय झालंय की शिवसेनेमध्येच शिवसेनेचेच घरातले लोक फूट पाडले. तर या फूट पाडल्यामुळे कुठे ना कुठेतरी मलाही असं वाटतं की संजय साहेबांनी थोडंसं शांततेचा पवित्रा घ्यावा आणि त्यांनीच पुढाकार घ्यावा आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टी एकत्र आणाव्या. वाद आणि मानापमान बाजूला ठेवून शिंदे ठाकरे यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलंय. तुटलेलं घर एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. शिवसेनेत 2 गट नसावे, असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. सगळं जे चित्रित समोर आलेलं आहे ते इथेच दिसतंय की कुठे ना कुठेतरी मान अपमान, ह्याला ते बोलणं, ह्याला टोचून बोलणं, त्याला हे करणं, ह्यातच सगळं अडकलंय.
जर प्रत्येकाने एक शांततेचा पवित्रा घेतला आणि एकत्र बसून बोलले, जे तुम्हाला दिसेलच, आणि आले तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी थांबतील. लवकरात लवकर हे सगळं तुटावं आणि पुन्हा एकदा शिवसेना एकत्र यावी एवढीच इच्छा. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. काँग्रेस पक्ष अक्कल शून्य झालाय, नरेंद्र मोदी आणि अमित शहांसमोर शरण गेलाय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर सपशेल आडवा पण लोटलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. हे स्वतःला विचाराचे ठेकेदार समजतात, पण दुर्दैवाने अक्कल शून्य आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दणका दिलाय. पुणे जिल्ह्यातील 941 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. यात बारामती नगर परिषदेच्या 245 कोटींच्या कामाचा समावेश आहे. निधी वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच दुजाभाव करतायत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलाय. तसंच अजित पवारांनी सर्वांना समान निधी वाटला असा दावाही तपासे यांनी केलाय. नगर विकास विभागाने घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय आणि त्यांना मागच्या सरकारने दिलेल्या निधीला रोख लगावलेली आहे, तो निधी थांबवलेला आहे आणि जाणून बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सोबत दुजाभाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदे म्हणत होते की अजितदादांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही, परंतु काल हे स्पष्ट झालं की अजितदादांनी शिवसेनेच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना समान निधी दिला. दोनच माणसं राज्याचे मालक म्हणून काम पाहतायत. शिंदे भाजप सरकार स्थगिती सरकार आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. तसंच हे सरकार फार काळ टिकणार नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले. दोनच माणसं महाराष्ट्राचे मालक म्हणून काम पाहत आहेत आणि फडणवीसांसारखा व्यक्ती सोबत आहे. याच्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस सध्या भ्रमात आहे, भ्रमिष्ट झालेला आहे. त्यामुळे हे फक्त स्थगिती सरकार आहे, हे महाराष्ट्र विद्रोही सरकार आहे, हे जास्त काळ टिकणार नाही. गटाचे आमदार संतोष बांगर यांनी माझ्या कानशिलात मारून दाखवावी असं आव्हान शिवसेना सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी दिले. ज्या ज्या लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहेत, त्यामुळे मी एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणणार असंही अयोध्या पौळ यांनी म्हटलंय. नाव घेतील आणि मी अशा धमक्यांना घाबरणारी नाही, मी लिहायचं थांबले नाही. आता कालचा जो हा मुद्दा झाला, TV 9ची जेव्हा मी बातमी पाहिली तेव्हाच ते म्हणतात की कानचीड. मग मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरतून मी लिहिलं की एकदा नव्हे तर मी लाख वेळेस मी तुम्हाला गद्दार म्हणेन, मग तुम्ही माझं कानचीड रंगवणार आहात का? कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जावं अशी आग्रही भूमिका मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी मांडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रांजळ व्यक्तिमत्व आहे, मात्र सध्याचं राजकारण हे निष्ठा आणि भावनिकतेवर होणार नाही. आपण सत्तेत गेलो तरच मतदारसंघात निधी खेचून आणून विकास करू शकतो असं मत कार्यकर्त्यांनी मांडलं. परळीतील 2 उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयानं 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. त्याच्या श्रेयवादावरून मुंडे बहीण भावात जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं सांगितलंय, तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केलाय. आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. शिंदे गटाचे सर्वाधिक चर्चेतील आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी शैलीत समाचार घेतला. 2.5 वर्षांपूर्वी संजय राऊतांमुळे घोटाळा झाला आणि महाविकास आघाडीत गेलो असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय. 2.5 वर्षापूर्वी आमचा घोटाळा कुठे तुम्हाला कसा झाला सांगू. हे सगळं चांगलं चालू होतं, चांगलं होत होतं, मार्गी लागलं होतं, चांगलं बहुमत आलं, 160 आपल्या सगळ्या सीटा आलत्या. आता कुठनं संजय राऊत मध्ये घुसलं. खोटेपणा करणाऱ्यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पात येऊ नये, नाहीतर जेलमध्ये टाकू असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यापाऱ्यांना दिलाय. शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन भाड्यानं दिलं जाणार असंही गडकरींनी जाहीर केलंय. रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ह्याच्यात ज्यांना फ्रॉड करायचा ते येऊ नका या स्कीममध्ये.
तुम्ही जर बडबड कराल बलतेज संत्र्या झाडं विकाल आणि पैसे कमाल तर जेलमध्ये टाकू. विधान भवनात काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जे लोक शिवसेना सोडून गेले त्यांचा गैरसमज दूर होईल आणि आपल्या नदीचा परत प्रवाह होईल असा विश्वास शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाबद्दल व्यक्त केलाय. भगवद्गीतेवरती विश्वास ठेवणारी आस्तिक आहे आणि त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करायचा नाही. जे आज आपल्यामधून दुसरीकडे गेले असतील काही कारणाने त्यांचे गैरसमज जे झालेले आहेत ते दूर होतील आणि परत एक नदीचा प्रवाह होईल याची मला खात्री वाटते. भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विट करत टीका केली. संजय राऊत यांनी ठरवलंय उरली सुरली ठाकरे सेना पण शिल्लक ठेवायची नाही असं ट्विट निलेश राणेंनी केलंय. सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत वेगळ्या गटाचे असल्यास काम होत नाही असं मत खडसेंनी व्यक्त केलंय. सरपंच लोकांमधून निवडून आला आणि पूर्ण बॉडी जर विरोधात आले तर अध्यक्ष हा काहीच कामाचा नसतो, सरपंच काहीच कामाचा नसतो, त्याला काही निर्णय घेता येत नाही. आणि हे जो निर्णय आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय असं मला वाटतं. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. जानकरांकडून कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक मिळते असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसंच महादेव जानकर यांची साथ सोडून यशवंत सेनेद्वारे कार्यरत राहण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतलाय. जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड पडलाय. शिवसेनेचे 60 पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. तालुका प्रमुखांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिलाय. उपराकार लक्ष्मण माने उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लक्ष्मण माने यांचा पक्षप्रवेश होणार आहे. आता पाहणार आहोत विशेष बातम्या. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. गडचिरोलीतील अहेरी सिरोंचा इथल्या 40 गावांना पुराचा वेढा पडलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून याची पाहणी केली आहे, तर 36 वर्षांनंतर गडचिरोलीत महापूर आलाय. नागपूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात झालेल्या पावसामुळे शेतीचं तसंच घरांचं नुकसान झालंय. याची पाहणी भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे यांनी कामठी, कुही, भिवापूर या 3 तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली आहे. गोव्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायमस्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तर दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारं पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापतींना यापूर्वीच दिलंय. इंदापूरमध्ये राजकीय विरोधक माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील पहिल्यांदाच एकाच कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांचा आदरानं उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. बिहारमधील गॅस स्फोटात महाराष्ट्रातील एक कुटुंब जखमी झालं होतं. या कुटुंबाला पुण्यात येऊन उपचार करता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष विमानाची सोय करून दिली. तामिळनाडूमध्ये 12वीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूच्या निषेधार्थ पालकांनी स्कूल बस पेटवल्या. न्याय मागताना आंदोलकांनी शाळेत शिरून बस जाळल्या. शाळेच्या मालमत्तेची नासधूस केली. ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पुण्याची हरगुण कौर माथ्रू हिनं देशात पहिला क्रमांक पटकावलाय. तिला 10वीत 99.80% मिळाले. ICSE 10वीचा एकूण निकाल 99.97% इतका लागलाय. ICSE 10वी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्राचा निकाल 100% लागलाय. भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधूनं सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. तिनं चीनच्या वांग झी हिला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपलं नाव कोरलंय. सिंगापूर ओपन 2022 मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी हिचा 21-9, 11-21,
21-15 असा पराभव सिंधूनं केलाय. आणि पावसाचा जोर राज्यात नेमका कुठे आहे पाहूयात या संदर्भातल्या बातम्या. अतिवृष्टीमुळे 2 दिवस नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र आजपासून हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. चंद्रपुरात पुराच्या पाण्यात वाहून जाणारी एक बैलगाडी वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी मदत केल्यानंच 2 बैल आणि 2 व्यक्तींचे प्राण वाचले. सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेनं जलपर्णी काढली नसल्यानं ती आळंदीपर्यंत वाहून आली. सध्या आळंदी नगर परिषदेकडून ही जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं नुकसान यामुळे झालंय. नांदेडमधील धानोरा गावात रस्ताच नसल्यानं नागरिकांना ओढ्याच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतोय. ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्षच करतंय. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 37.9 इंचांवर स्थिर झाली. गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. गोदावरी नदीकाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. तसंच नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यानं गोदाकाठच्या व्यावसायिकांनी आपली दुकानंही पुन्हा सुरू केली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे. पुण्यात पर्यटनस्थळी बंदी असतानाही अनेक पर्यटक छुप्या पद्धतीनं भुशी धरण परिसरात पोहोचले होते. TV9 मराठीनं ही बातमी दाखवताच पोलिसांनी पर्यटनस्थळी पहारा देण्यास सुरुवात केली. आणि मुसळधार पावसामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी धरणं तुडुंब भरलेली आहेत. पाहूयात या संदर्भातल्या बातम्या. जळगावमधील हतनूर धरणाचे एकूण 36 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान धरण क्षेत्रात पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. सततच्या पावसामुळे शहानूर मध्यम प्रकल्पात 63% पाणीसाठा झालाय. प्रकल्पातून पाणी सोडल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.